दर्शक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक प्राध्यापक नंदकुमार शेडगे सरांच्या जाणीव या कथा संग्रहातील जाणीव ही कथा आणि त्याचा तिसरा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तर आपणाला नम्रतेची विनंती, आपण पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया नंदकुमार शेडगे सरांची कथा जाणीव याचा तिसरा भाग. गोठ्यात एक प्रकारची अवकळा पसरली. दिवस आता वाऱ्याच्या गतीनं चाललं होतं. ऊन वाढायला लागलं. रानातला हिरवा चारा आता वाळायला लागला. माणसाने सुगी उरकाय सुरुवात केली. सदाची गुरं आता दावणीवरच होती. रानात चरायसारखं काय उरलंच नव्हतं. साधारण त्या दिवशी मारवेल गवताच्या 5-50 पेंड्या उपसून आणल्या आणि हरणीच्या दावणी पुढे टाकल्या. उन्हात जीवाची उलघाल होत होती. रानात ताप चांगलीच वाढली होती. त्यामुळे गारव्याच्या शोधात सापा किरडाची धावपळ चालू होती. सदाच्या तोंडाला कोरड पडली म्हणून सदा घरी गेला. तेवढ्या अवधीत छपराच्या कोडाच्या बाजूनं लांब लचक साप गवताच्या पेंड्या खाली घुसला. त्या हरणीनं बघितला आणि तिच्या जीवाची उलघाल चालू झाली. तिनं मोठ्यानं हांबरायला सुरुवात केली. हरणी चारी पाय उचलून उड्या मारायला लागली. बाकीची जनावरं शांत होती. हरणी मात्र बैलासारखी दावणीवर माती उकरायला लागली. दावणीतल्या लाकडावरती जोराजोरानं शिंग आदळायला लागले. हरणीच्या धडपडणाऱ्याच्या आवाज सदाच्या कानावर आला. तसा सदा लगेच घरातून गोट्यात आला. सदाच्या मागोमाग सुमन पण गोट्यात आली. हिरवागार गवताच्या पेंड्या बघून हरणी हांबरत असेल ह्या विचारानं सदानं हिरव्यागार गवताची पेंडी तिच्या पुढ्यात टाकली, पण तिनं त्या गवताच्या पेंडीकडे बघितलं नाही. बाकीची जनावर त्या हिरव्यागार गवतावर तुटून पडली. हरणी मात्र अस्वस्थ होती. सदानं गवताच्या पेंड्या उचलायला सुरुवात केली. ते बघून हरणीनं जास्त धडपड केली. तिच्या धडपड्याचं कारण कुणाला काही कळायलाच मार्ग नव्हता. सदानं तशाच 2-4 पेंड्या उचलल्या आणि छपराच्या कुडाला उभ्या केल्या. शेवटच्या 2-4 पेंड्या उरल्या होत्या. ते उचलाय सदा माघारी फिरला आणि पेंड्याच्या जवळ येणार तेवढ्यात हरणीनं ताकदीनं यसनीचं दाव तोडलं आणि सदाला जोराचे धडाक मारली. तसा सदा छपराच्या कुडावरती जाऊन आदळला आणि गवताच्या पेंड्यावर हरणी थया थया नाचली. तसा पेंड्या खालचा भला मोठा नाग सळसळत छपराच्या बाहेर बाणासारखा गेला. ते बघून सुमनला अंधाऱ्या आल्या. सुमननं छपराची मेढी धरत स्वतःला सावरलं, पण तिला काय बोलावं सुचत नव्हते. सदाला तर दरदरून घाम सुटला. दोघही नवरा बायको नुसतीच एकमेकाकडे बघत होती. साप बघून बाकीची जनावरं बावारली. हरणी आता शांत झाली होती. तिच्या नाकातली व्यसन तुटून पडली होती. नाकाला हिसका बसल्यानं रक्ताची धार गळत होती. तिनं सदाला सापापासून वाचवण्यासाठी जोरात धडक दिली होती. सदानी सुमन आता त्या धक्क्यातून सावरली होती. त्यांच्या छातीची धडधड कमी झाली होती. दिवसामागून दिवस सरायला लागले. डोक्यावरती उन्हाचा तडाखा वाढायला लागला तशी शाळवाची सुगी वाढून यायला लागली. सगळ्या शिवारातलं शाळू एका गळ्यानं व काढायला आल्यानं सगळी माणसं दिस उन्हात तानाची कामावर पालती पडलेली होती. जो तो सुगी उरकायच्या बेतात होता. काढणी, काटणी, मळणी, बांधणी ह्याची गणित जुळवीत होता. शाळवाची पेरणी पण चांगली मनाजोगी साधली होती. सगळ्या शिवारातलं शाळू अगदी पिकून पिवळं झार झालं होतं. हाताच्या बचकत मावणार नाही असा कानसाचा एक गोळा पडलेला होता. सदाच्या वावरासनी खत माती असल्यानं सदाच्या वावराला शाळू पण चांगला पोचला होता. सदा पण शाळवाच्या सुगीला चांगली सुरुवात करण्याचा विचार करत होता. पण अचानक सदाची चलती बोलती म्हातारी आजारी पडली. सदाच्या माग दवाखान्याचं लक्षण लागलं. सगळ्या शिवारातली सुगी जवळजवळ संपत आली होती. सगळं शाळू काढून बोहिला पडलं. सदाची सुगी मात्र तशीच वावरात उभी होती.
दिवसेंदिवस सदाची म्हातारी जास्तच आजारी पडायला लागली. पैसा पैशाच्या वाटेनं जायला लागला, पण म्हातारीला काय फरक पडत नव्हता. सदाचा सगळा गोतावळा म्हातारीला बघून गेला. सदा आणि सुमन काळजीनं खांगायला लागली. सदा दवाखान्याच्या पायऱ्या चढून थकला आणि सुमन गुराढोराचं पोराचं करून थकायला लागली. दवाखान्याचं बिल थकायला लागलं. घरातला एवढा तेवढा पैसा संपून गेला. सदानं पै पाहुण्याकडनं आणलेलं पैसे पण संपून गेलं. रोज नवीन दवा, नवीन डागदार, याचा पण त्याचा उपचारामागचं काय संपाय मार्ग नव्हता. म्हाताऱ्याचं शरीर खांगायला लागलं. उपचार करायला अडचणी यायला लागल्या. तसं डॉक्टरांनी सदाला म्हातारी घरी न्यायला सांगितलं. सदाच्या काळजाचं पाणी व्हायला लागलं. डॉक्टरांनी बिलाची पावती सदाच्या हातावर ठेवली. संध्याकाळपर्यंत म्हातारी घेऊन जावा. सदाचा नाईलाज झाला. दवाखान्याचं बिल सवडीनं द्या, डॉक्टर म्हणलं. तसा सदा भानावर आला. त्यानं माननं होकार दिला आणि म्हातारीला त्यानं दिवस मावळायच्या टायमाला घरी आणलं. तशी सदाच्या घरात सगळी नातेवाईकांची आणि भावकीतल्या लोकांची गर्दी झाली. ती सगळी जण म्हातारीला बघायला आलेली. थोड्या वेळात सदाचं घर शांत शांत झालं. शेजारी पाजारी अंधाराचे 4-2 शब्द सांगून घरी परतले. सदा आणि सुमन म्हातारीच्या उशा पायथ्याला बसून होती. सदाची पोरं म्हातारीकडे बघत बसली होती. म्हातारीच्या नुसत्या डोळ्याच्या बाहुल्या हालताना दिसायच्या. सुमननं म्हातारीच्या तोंडात 2-4 चमच दुधाचं पाजलं आणि पोरांना जेवाय वाढलं. पोरांनी चाकत माकत घासभर खाल्लं आणि पोरं झोपून गेली. सदा आणि सुमनला घशातून घास उतरत नव्हता. रात्रभर 2 जण उशा पायथ्याला बसून होते. सकाळी सदा गुरांच्या छापरात गेला. गुराचा उद्योग उरकला. एवढ्यात सुमनचा आवाज त्याच्या कानावर आला. अव ऐकलं का? म्हातारी तुम्हाला बोलवती, लवकर या, असं म्हणतात सदा लगबगीनं घरात गेला. तसा म्हातारीनं त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हातारीच्या शरीराच्या हालचाल डोळ्यांनी त्यानं पाहिली. म्हातारीच्या डोळ्यात चांगली चमक दिसायला लागली. सदानं म्हातारीच्या मानेखाली हात घालून तिला उठवून बसवलं. तशी म्हातारी सगळ्या घरभर टकामाका बघायला लागली. ते बघून सुमननं म्हातारीला दुधाचं 2-3 चमच पाजलं आणि म्हातारी चांगलीच तादर झाली. तिचा म्हणावा तसा आवाज येत नव्हता, पण तोंडाच्या हालचाल जाणवायला लागली. म्हातारी महिनाभर एका जागेवर पडून होती. त्यानं तिच्या अंगात अवसान नव्हतं. सलाईन भरून भरून तिच्या अंगाची नुसती चाळण झाली होती. म्हातारी जगल याची खात्री नव्हती. सगळी पाहुणी रावळी तिला बघून गेली होती. म्हातारीने सदाला खाली झोपाय सांगितलं. सदाने तिला खाली झोपावली आणि तो घराबाहेर पडला. सदाच्या तोंडावरची तकाळी आली होती. आपली म्हातारी आई चांगली झाली, त्याचा आनंद त्याच्या तोंडावर झाकायला लागला. सदाच्या डोक्यात आता दवाखान्याचा बिलाचा विचार सारखा घोळत होता. काय करायचा याचा विचार करत सदा डोक्याला हात लावून बसला होता. तेवढ्याच सदाच्या कानावर छपरात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि सदानं छपराकडे धाव घेतली. सदा नुकताच गुरांना पाणी दाखवून घरी गेला होता. त्यावेळी तर सगळी जनावर चांगली होती. आता काय झाले ह्या विचाराने तो छपरात गेला. जाऊन बघतो तर काय, हरणी दावणीवर पसरली होती आणि जोरानं पाय खुडीत होती. तिच्या छातीचा भाता वर खाली होत होता. तोंडातनं फेस बाहेर आलेला. जात्यासारखं तिचं नरडं वाजत होतं. ते बघून सदाच्या अंगातलं बळच निघून गेलं. सदा स्वतःला सावरीत हरणीच्या तोंडाजवळ गेला आणि तिच्या कपाळावरनं तोंडावरनं हात फिरवायला लागला. हरणीच्या सर्वांगाला घाम सुटला होता. गुरांच्या गोट्यातली जनावरं हरणीकडे बघत हांबरत होती. हे बघून रानात जाणारी माणसं काय कालवा चाललाय हे बघाय सदाच्या छपरात आली. माणसानं माणूस जमलं. हरणीचं शरीर आता चांगलंच थडाथडा उडायला लागलं होतं. हरणीनं 2-4 वेळा मान उसळून सगळ्या गोट्यावर नजर फिरवली. तिनं स्वतःचा सगळा गोतावळा बघितला. तेवढ्यात सुमनला पण सगळी कानकून लागली. ती गोट्यात आली आणि सगळं बघून नवऱ्याला म्हणाली, अव काय झालं व माझ्या हरणीला? अव अशी का करतीय? कुणीतरी डॉक्टरला बोलवा. अव माझी हरणी अशी का करतीय? अरे देवा काय झालं माझ्या कर्मा?
सदानं आता हरणीचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं होतं. शेजारी सुमन पण तिच्या गालफाडावरनं हात फिरवत होती. बळीच्या पक्कासारखं पांढरं शुभ्र असणारं हरणीचं अंग आता पार काळवंडून गेलेलं. थोड्याच वेळात हरणीची हालचाल मंदावली आणि हरणीचा देह थंड थंड झाला. सदानं हरणीच्या डोळ्यावरनं हात फिरवला तसं हरणीचं डोळं मिटलं आणि सदाचा हुंदका अनावर झाला. सदाच्या डोळ्यातनं पाण्याच्या धाराला गळायला लागल्या. सुमननं तोंडाला पदर लावला आणि ती पण हरणीकडे बघत उसासं टाकायला लागली. तशी सदाच्या जीवाभावाची माणसं पुढे झाली आणि दोघांना पण हरणीपासून बाजूला आणलं. सदाला आपल्या रक्तामासाचा तुकडा जणू आपल्याला सोडून गेलाय असं त्याला वाटत होतं. थोड्याच वेळात माणसाने हरणीच्या अंगावर ते बारदानाची 2-3 पोती टाकली आणि हरणीला झाकली. जमा झालेल्या मंडळींनी दोन्ही हात दंडवतासाठी जोडलं गेलं आणि हळहळ व्यक्त करत माणसं आपापल्या कामावर गेली. सदानं सावताला सावरलं आणि सदानं सायकलीवर टांग मारली आणि गावाकडे गेला. सदाच्या सायकलीचा वेग वाढला तशी सायकल पळायला लागली. सायकलीची चाक जशी गरागरा फिरायला लागली तसाच्या सदाच्या मनात हरणीच्या सगळ्या आठवणी चाकावानी गरागरा फिरायला लागल्या. उन्हाच्या भरात सायकलवरून आलेला सदा पुरता घामानं भिजलेला गावातल्या वाण्याच्या दुकानात पोचला. कपाळावरनं घामाचं वगाळ खाली टिपकत होतं. वाण्याच्या दुकानापुढे त्यानं सायकल लावली. दुकानाच्या पायऱ्यात सोडून तो दुकानात गेला. त्याला बघून वाण्याने विचारलं, काय सदानंद, म्हातारी कशी आहे तुझी? अरे काय फरक बिरक हाय का नाही राव? वाण्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत म्हणाला, होय, सकाळपासून आता आहे बरी तब्येत म्हातारीची. असू द्याला का, आता काळजी घ्या म्हातारीची, तिनं लय कष्टा खाल्ल्या तुमच्यासाठी. असं म्हणत वाणी तागड्यापाशी आला. ते बघून सदा म्हणला, मला 5 किलो मीठ द्या. एवढं मीठ या वक्ताला कशा पाहिजे सदा? वाण्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत सदा म्हणाल्या, हरणी गेली हवं. अरे देवा, वाईट झालं की रे सदा. हे ऐकून वाणी पण दुःखी झाला. सदानं पैसे देताच वाण्यानं नकार दिला, कारण वाण्याच्या घरी रोज हरणीच्या दुधाचा रती होता. सदानं येता येता कापडाच्या दुकानात 2 वार पांढरं कापड आणलं. सदाचं लगीन झालं आणि सुमन त्याच्या घरी नांदाय आली. त्याच साली नेमका घाटावरती मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे घाटावरची जनावरं माणसाने घाटाखाली सोडून दिली. ती चारा पाण्याच्या शोधात वाट गावल तिकडे पांगली. त्यातलंच एक वासरू सदाच्या छपरापाशी रात्रीचं येऊन थांबलं. सदानं 2-3 वेळा हाकलून दिलं, पण सदाची आणि सुमनची पाठ त्यानं सोडली नाही. मिळेल तेच सगळ्या चोत्यावर लहानाचं मोठं झालं. ती वासरू म्हणजे सदाची हरणी गाय होती. दिवस मावळाच्या सुमारास सदानं हरणीला छपरा फुडल्या जागेत खड्डा खाणून शेजाऱ्याच्या पाजाराच्या माणसांनी हरणीचा देह अलगद उचलून त्यात ठेवला. हरणीचा देह पांढऱ्या कापडाची घडी टाकली आणि मीठ टाकून त्यावर माती वडली. हरणी मातीवर गेली, पण हरणीच्या आठवणी सदाच्या कायम मनात घर करून राहिल्या. हरणीच्या देहावरती माती वडून सदा मोकळा झाला आणि त्याला रडू कोसळलं. ज्या माऊलीने दिलेल्या दुधा तुपावर सदा आणि त्याच्या पोराबाळांचा देह पोचला. ती हरणी आज धान्याच्या आईला जीवदान देऊन गेली होती. या तिच्या उपकारानं सदा फार हळवा झाला आणि हरणी गेल्याचं दुःख त्याला झालं. त्यानं त्याच मातीच्या ढिगाऱ्यात मोठ्यानं रडायला सुरुवात केली. तेवढ्यात सदाची आजारी म्हातारी काठी टेकत टेकत आपल्या 9 वारी लुगड्याच्या निऱ्याच्या पुडका सावरीत सदाच्या पाठीवर हात फिरवत म्हणली, सदा उठ बाबा, सावर आता. अरे बाबा, सगळी देवाची खेळी असती. तुझ्या नशिबात अशी देवगुणी गाय होती, अशी कुणाच्या वाट्याला येत नाही. तुझं भाग्य मोठं आहे. अरे तिनं आपल्याला किती द्यायचं? आपण काय दिलं तिला गवताच्या काडीशिवाय? पण तिच्या उपकाराचं आपल्यावर ऋण आहे, ते या जन्मात तरी फिटायचं नाही र बाबा. तिनं खाल्ल्या घासाची जाणीव ठेवली. हो, जाणीव ठेवली. पोरा उठ उठ.
हरणीचा गोतावळा चारा पाण्या वाचून उपाशी आहे. त्यांना जपलं पाहिजे र. हरणीनं जाणीव ठेवली. आता आपल्याला तिच्या लेकरा वासराची काळजी घेतली पाहिजे. अरे माणसा परास या मुक्या जीवाला लय जाण असती या. अरे वाचा नसली म्हणून काय झालं. धान्यानं घातलेल्या घासाची जाणीव ठेवून गेली ती. उठ, अरे उठ र उठ, असं म्हणत म्हातारीच्या खोल गेलेल्या डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. तिनं पदरानं डोळं पुसलं आणि म्हातारीनं दोन्ही हात जोडीत उठून आल्या पावली ती माघारी घराकडे परतली. सदाच्या जावणीची हरणी डोळ्याआड झाली, पण तिची पिलावळ सदाच्या गोठ्यात गुन्ह्या गोविंदानं नांदते. दर सणाला हरणीच्या पुतळ्याला सदाची पोरं वाळ निवत दाखवतात. वसुबारशीला सदाचं घरदार हरणीला मनोभावे पूजत. सदानं आणि त्याच्या कुटुंबानं हरणीच्या उपकाराची जाणीव कायम मनात ठेवली. सदाचं कुटुंबच काय, पण गावात आजही हरणीची आठवण ठेवून गावातून वाऱ्याची झुळूक बनून हरणीची आठवण बनून येते आणि अंगावरून शहारं ठेवून जाते. जाणीव जाणीव मनात ठेवून. धन्यवाद.